नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. आणि आता पाहणार आहोत स्पीड न्यूज. मराठा आरक्षण प्रकरणी राखीव असलेला निकाल आज सर्वोच्च न्यायालयात देण्यात येणार आहे. आरक्षण टिकणार की नाही याचा फैसला आजच्या निकालानंतर होणार आहे. गोकुळ दूध संघातील महादेवराव महाडिक गटाच्या तब्बल 3 दशकांच्या सत्तेला सतेज पाटील गटानं शेवटी सुरुंग लावला. इथे एकूण 21 जागांपैकी तब्बल 17 जागांवर सतेज पाटील गटाचे उमेदवार निवडून आले, तर महाडिक गटाला फक्त 4 जागांवर समाधान मानावं लागलंय. अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा परमबीर सिंह यांच्यावरती तोफ डागली आहे. परमबीर सिंह यांची भूमिका संशयास्पद होती म्हणून मी त्यांची ताबडतोब बदली केली, पण त्या रागातूनच त्यांनी माझ्यावरती आरोप केलेत, असं अनिल देशमुख म्हणाले. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. परमबीर सिंह यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी 9 जूनला होणार आहे. या प्रकरणावर तातडीनं सुनावणीची आवश्यकता नसल्याचं हायकोर्टानं म्हटलंय. कोरोनाच्या संकटाला सामोरं जाण्यासाठी राज्यातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट होण्याची गरज आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणावरती अधिक भर दिला जात असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि लसीकरणासाठी काही संस्थांकडून राज्य शासनाला सहकार्य करण्यात येणार आहे. त्या अनुषंगानं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये राज्यासाठी दिलासादायक चित्र दिसू लागलं असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली. गेल्या 3 आठवड्यांमध्ये पहिल्यांदाच राज्यात नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली. राज्यामध्ये निर्माण झालेल्या लस तुटवड्यामध्ये केंद्र सरकारकडून 45च्या पुढे वय असलेल्या नागरिकांना लसीकरण करण्यासाठी कोविशिल्ड लसीचे 9 लाख डोसेस आल्याचं टोपेंनी म्हटलंय. 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरू केलं असून प्रत्येक जिल्ह्यात 5 केंद्रांवरती हे लसीकरण केलं जात आहे. त्यानुसार या वयोगटातल्या 1 लाख लोकांना आपण लस दिली असल्याचं टोपे म्हणाले. महाराष्ट्रामध्ये पुढील 10 दिवसात साधारण 1 लाखपेक्षा जास्त रेमडेसिवीर इंजेक्शन्स आंतरराष्ट्रीय बाजारातून उपलब्ध होतील, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. 10 लाख रेमडेसिवीर इंजेक्शन्ससाठी टेंडर काढण्यात आलंय. त्यात 10 पेक्षा जास्त कंपन्यांनी सहभाग घेतल्याचं देखील वडेट्टीवार म्हणाले. पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांचं तातडीनं लसीकरण करा, अशी विनंती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे. पत्रकार बातमीदारीच्या निमित्तानं सतत घराबाहेर असतात आणि त्यामुळे त्यांना संसर्गाचा धोका जास्त असतो, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला देखील धोका असल्याचं सांगत बाळासाहेब थोरात यांनी ही मागणी केली. महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देतोय. रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते, त्यामुळे राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढत असून केंद्र सरकारकडून सध्या होत असलेल्या पुरवठ्यामध्ये 200 मेट्रिक टन ऑक्सिजनचा वाढीव पुरवठा करण्यात यावा. लिक्विड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी 10 टँकर्स महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केली आहे. मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना पत्र पाठवून ही मागणी करण्यात आली आहे. काल रात्री उशिरा 1 लाख लसीचा साठा मुंबईमध्ये दाखल झाला. आजपासून 45 वर्ष आणि त्यावरील वयोगटाचं शासकीय महानगरपालिका केंद्रांवरती लसीकरण नियमित होणार आहे. दुपारी 1 ते 5 दरम्यान डोस दिले जाणार आहेत. पहिल्या डोससाठी नोंदणी बंधनकारक आहे, मात्र दुसऱ्या डोससाठी थेट येण्याची मुभा देण्यात आली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी येणाऱ्यांसाठी स्वतंत्र रांगा असतील, तर 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी मुंबईत 5 केंद्र आहेत. नायर, राजावाडी, कूपर, 7 हिल्स आणि वांद्र्यातील जम्बो कोविड सेंटर इथे 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांचं लसीकरण होत आहे. राज्यामध्ये कडक नियमावलीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसतोय, कारण मुंबईत तरी ह्याची प्रचिती येताना दिसते. कारण मुंबईमध्ये एकूण 178 हॉस्पिटल्समध्ये 23,384 बेड्सपैकी तब्बल 7,409 बेड्स शिल्लक आहेत, तर 100 आयसीयू बेड्स शिल्लक आहेत, असा दावा केलाय महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी. आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्वॅबस्टिकची असुरक्षितपणे घराघरात पॅकिंग सुरू असल्याचं समोर आलंय. उल्हासनगरमधील खेमानी परिसरातला हा धक्कादायक प्रकार आहे. महिला आणि लहान मुलांना या स्वॅबस्टिक पॅक करण्याचं काम दिलं जातंय. हे काम करताना कोणत्याही प्रकारची सुरक्षितता पाळली जात नाही, त्यामुळे या अशा हलगर्जीपणामुळे कोरोनाचा प्रसार आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये 24 तासात 2,879 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे, तर 3,678 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. 24 तासात 82 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. पुण्यात सध्या 4,33,089 पॉझिटिव्ह रुग्ण असून 39,839 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
नाशिकमध्ये कोरोनानं काहीसा दिलासा दिलाय. रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. जिल्ह्यात 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 4224 रुग्णांची भर पडली आहे, तर 6137 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. नांदेडमध्ये 24 तासात 490 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. 2077 जणांची चाचणी करण्यात आली होती, त्यापैकी 490 जणांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले. 24 तासात 15 जणांचा मृत्यू झालाय. वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 3 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर 582 नव्या रुग्णांची भर पडली आहे. 24 तासात 329 जणांना डिस्चार्ज मिळालाय. सद्यस्थितीत 4169 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण 313 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. धुळे जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये घट होत असल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे केंद्रानं घोषित केलेल्या सर्वात कमी रुग्णसंख्या असलेल्या राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये धुळे जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्हाधिकारी संजय यादव यांनी महसूल, आरोग्य आणि पोलीस विभागाच्या सहयोगानं कोरोनाची 2 हात करण्याचं नियोजन केलं. त्यामुळे धुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 10% खाली आणण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलंय. अमरावतीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढतेय. जिल्ह्यात लॉकडाऊन असून सुद्धा नागरिकांकडून नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. अमरावती शहरातील मुख्य बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं राजरोसपणे उल्लंघन केल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरला षष्ठी ते नवमी असा 7 दिवसांचा महारुद्र, सुहाकार, हवन, कीर्तन, प्रवचन, जागर, अन्नदान सोहळा पार पडला. मात्र मागील वर्षापासून महारुद्र, सुहाकार सोहळ्यावरती निर्बंध आलेत. यंदाही मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. दौंडमधील चिकन आणि अंड्यांची दुकानं सुरू ठेवण्याची मागणी राज्यस्तरीय पोल्ट्री फार्म असोसिएशननं निवेदनाद्वारे अजित पवारांकडे केली आहे. राज्य सरकारनं दिलेल्या आदेशानुसार शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊनमुळे चिकन आणि अंड्याची दुकानं बंद ठेवावी लागतात. त्यामुळे या 2 दिवशी कोरोना रुग्णांना चिकन मिळत नसल्याचं निवेदनात म्हटलंय. जळगावमधील चोपडा तालुका 1.5 महिन्यापूर्वी कोरोना रुग्णांच्या बाबतीत जिल्ह्यात नव्हे तर राज्यात अव्वल होता. असं असताना सुद्धा चोपड्यातील चौकात कुठलेही नियम न पाळता नागरिकांनी गर्दी केल्याचं दिसलं. भाजीपाला मार्केट देखील सर्रास सुरू असून नागरिकांसोबत प्रशासनाला देखील कोरोनाचा विसर पडलाय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. प्रशासनानं कडक पावलं उचलली नाहीत तर पुन्हा चोपड्यातील नागरिकांना कोरोनाच्या भयानक संकटाला सामोरं जावं लागू शकेल यात शंका नाही. वाशिम जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी व्हावी यासाठी प्रशासनानं विविध उपाययोजना केल्या असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळेच जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटताना दिसते. जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी व्हावी म्हणून 22 एप्रिलपासून कडक निर्बंध लावण्यात आलेत. कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये घट होण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जाते. औरंगाबादमध्ये 6 रेमडेसिवीर इंजेक्शन्स औरंगाबाद गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले आहेत. 1,90,000 रुपये किमतीची ही इंजेक्शन्स विक्री केली जाणार होती का याचा तपास आता पोलीस करतायत. औरंगाबादमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्यास आणि बाळगण्यास मनाई आहे. त्यामुळे हे 6 इंजेक्शन्स या 2 आरोपींनी कुठून आणली याचा तपास पोलीस करतायत. सध्या लॉकडाऊनच्या काळात दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी लागणारे ई पास मिळवताना पोलीस अर्जांची काटेकोरपणे तपासणी करतायत. त्यामुळेच मुंबई आणि उपनगरातील जवळपास 80% अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती आहे. कुटुंबियांचा मृत्यू किंवा वैद्यकीय आणीबाणी, आजारपण, स्थानिक यंत्रणांनी सोपवलेली जबाबदारी आणि लग्न या कारणांसाठी प्रवास करण्याची परवानगी आहे. मात्र याशिवाय सुद्धा अनावश्यक कारणं देऊन प्रवास केला जात असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलंय. कारणासाठी आवश्यक ती कागदपत्र न जोडल्यास ई पास फेटाळला जातोय. ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी या गावामध्ये बाहेरच्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या गावात 70पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे बाहेरच्या गावातील भाजीपाला आणि अन्य व्यावसायिकांना 8 दिवसांसाठी प्रवेश बंदी करण्यात आली आहे. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील आदिवासी बहुल भागात कोरोनाचा शिरकाव झालाय. घनदाट जंगलामध्ये वसलेल्या रामासीगुडम गावामध्ये 53 तर मंडलापुरम या गावामध्ये 69 कोरोनाचे रुग्ण सापडल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढते. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी बीडमध्ये 3 दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतलाय. जिल्ह्यामध्ये 3 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात आलाय. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून स्वतः पोलीस अधीक्षक रस्त्यावर उतरून सूचना देत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाची मोहीम राबवली जाते. मात्र लस दिलेली नसताना लसीकरणाचं प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार समोर आलाय. महेश मेजारी असं या नागरिकाचं नाव असून त्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलंय. मात्र मेजारी यांनी अद्याप लसच घेतलेली नाही.
राज्य सरकार आणि केंद्र सरकार सर्वसामान्य लोकांना कोरोनाची मोफत लस देण्याबाबत विचार करते, मात्र त्याची वाट न पाहता नवी मुंबई महानगरपालिकेनं शहरातील नागरिकांना मोफत लस द्यावी अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे। यासाठी नाईक यांनी आयुक्तांची भेट घेत लेखी निवेदन दिलंय। महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये 1001 कोरोनाबाधित मातांची प्रसूती करण्यात आली। 599 नैसर्गिक तर 402 मातांची सिझेरियनच्या माध्यमातून प्रसूती झाली आहे। सर्व बालकं सुखरूप असल्याचं रुग्णालयानं म्हटलंय। नाशिकमध्ये अवघ्या 1 दिवसाच्या नवजात बाळानं कोरोनावर मात केली आहे। जन्मानंतर अवघ्या काही तासातच या अर्भकाला श्वास घ्यायला त्रास होत होता। रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं, हृदयाची गती आणि रक्तदाब सुद्धा कमी झालेल्या या अर्भकानं योग्य उपचारानंतर 3 आठवड्यात कोरोनावर विजय मिळवला। बाळाला कोरोना आहे हे कळताच डॉक्टरांनी प्रयत्न सुरू केले आणि त्यांच्या जिद्दीला यश देखील आलं। आता या बाळाची प्रकृती उत्तम आहे। अहमदनगर जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा अकोले तालुक्यात सर्वत्र कोरोनानं पाय पसरलेत। अशा परिस्थितीत ऑक्सिजन बेड्स मिळेनसे झालेत। मात्र हीच अडचण लक्षात घेता शिक्षकांनी 30 लाख रुपये जमा करून 70 ऑक्सिजन बेड्सचं सुसज्ज कोविड केअर सेंटर सुरू केलंय। शिक्षकांनी सुरुवातीला 17.5 लाख रुपये जमा केले, त्यानंतर काही दानशूर लोकांची साथ त्यांना मिळाली आणि बघता बघता 30 लाख रुपये जमा झाले आणि या शिक्षकांचं सर्वत्र कौतुक होतंय। शिर्डीच्या साई मंदिर प्रशासनानं सुरू केलेलं कोविड केअर सेंटर अनेकांना जीवदान ठरतंय। गेल्या वर्षीपासून हजारो कोरोनाबाधित रुग्णांवर या सेंटरमध्ये मोफत उपचार केले जात आहेत। साई मंदिराजवळ असलेल्या साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये 150 क्रिटिकल पेशंट्सवरती उपचार सुरू आहेत। इथे एक अगदी छोटासा ब्रेक घेऊयात, आणखी स्पीड न्यूज पाहूयात। ब्रेक नंतर पाहत राहा न्यूज 18 लोकमत। आणि पुन्हा पाहूयात स्पीड न्यूज। मध्यरात्री मलकापुरातील शासकीय रुग्णालयाचा वीज पुरवठा अचानक खंडित झाल्यामुळे ऑक्सिजनवर असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला होता। हे प्रकरण अंगलट येईल असं समजताच त्या शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नाफडेने आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। भिवंडीमध्ये महिलांना पैशाचा आमिष दाखवून सोन्याचे दागिने लुटत फसवणूक करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। मुख्य आरोपी महिलेसह 7 जणांना अटक करण्यात शांतीनगर पोलिसांना यश आलंय। त्यांच्याकडून 73,54,320 रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले। वाशीमध्ये रिसोड लोणार महामार्गावर 2 मोटरसायकलची समोरासमोर धडक झाल्यानं अपघात झाला। या अपघातात 1 जण जागीच ठार झाले असून एकावरती रुग्णालयात उपचार सुरू आहे। राज्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळताना बीड पॅटर्न प्रमाणे मिळावा अशी शिफारस राज्य सरकारनं केंद्राकडे केली आहे। पीक विमाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली। बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या अँटीजेन आणि आरटीपीसीआर टेस्ट करा अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली। बीड जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट 50% जवळ गेला असून हे भीतीदायक आहे। ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे असं देखील मेटे म्हणाले। आपलं अपयश झाकण्यासाठी कुठल्याही गोष्टीत केंद्रावरती टीका करणं बरोबर नाही। महाराष्ट्राला ऑक्सिजनचा साठा 1750 मेट्रिक टन मिळतोय। शिवाय लसीचा सगळ्यात जास्त साठा महाराष्ट्राला मिळत असून देखील केंद्रावरती टीका केली जाते हे चुकीचं आहे असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले। नवी मुंबई महानगरपालिकेच्या 8 कोटींच्या उद्यान घोटाळ्यात महापालिका प्रशासन न्यायालयात जाणीवपूर्वक वेळ काढूपणा करत असल्याचा आरोप मंदा म्हात्रे यांनी केलाय। महापालिकेनं या स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना न्याय दिला नाही तर मी उपोषणाला बसणार आहे असा इशारा भाजपचे आमदार मंदा म्हात्रे यांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे दिलाय। सीएसएमटी स्थानकावर आपल्या लहान मुलासह चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करणारी गर्भवती महिला तोल जाऊन खाली पडली। सुदैवानं प्लॅटफॉर्म ड्युटीवरती असलेले आरपीएफ कर्मचारी अशोक यादव यांच्या सतर्कतेमुळे या महिलेचा आणि तिच्या मुलाचा जीव वाचलाय। ही सगळी घटना 3 मे रोजी घडल्याचं सीसीटीव्हीच्या माध्यमातून कळलंय। कोल्हापूरच्या प्रतिभानगर परिसरामध्ये ट्रान्सफॉर्मरवरती वीज कोसळली, त्याची दृश्य मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत। यानंतर परिसरातील काही ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला होता। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे गेले 2 दिवस कडक उन्हानं हैराण झालेल्या महाडमधील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला।
सांगलीच्या मिरज शहरात आणि तालुक्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळी पाऊस बरसला. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना अचानक आलेल्या पावसामुळे दिलासा मिळाला. वादळी वारे वाहत असल्याने अनेक ठिकाणी झाडं पडली होती, तर सखल भागात पाणी देखील साचलं होतं. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आज तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. कोरोनामुळे अत्यंत साध्या पद्धतीने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत राजभवनामध्ये शपथविधी होईल, अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं दिली आहे. बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य, विरोधी पक्षनेता अब्दुल मन्नान आणि माकपचे ज्येष्ठ नेते बिमान बोस यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आल्याची माहिती आहे. आज केवळ ममता बॅनर्जीच शपथ घेणार आहेत. सकाळी 11:15 वाजता शपथविधी होईल. पश्चिम बंगालमध्ये होत असलेला हिंसाचार लोकशाहीला काळीमा फासणारी घटना आहे आणि बंगालची आजची स्थिती म्हणजे लोकशाहीची हत्या आहे, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. या भयंकर परिस्थितीवर पुरोगामी नेते बोलायला तयार नाहीत. आम्ही बंगालच्या कार्यकर्त्यांसोबत उभे आहोत, असं देखील फडणवीस म्हणाले. हैदराबाद इथल्या नेहरू झुऑलॉजिकल पार्कमधील 8 सिंहांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. यानंतर प्राणी संग्रहालय पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 2 दिवसांसाठी हे ठिकाण बंद राहणार आहे.